श्रोत्यानो, मागच्या कार्यक्रमात लुक्रू शुभवर्तमान ह्याच्या 13व्या अध्यायाच्या 21 वचनांपर्यंत आम्ही विचार केला होता. आज 22 पासून पुढची वचने आम्ही पाहणार आहोत आणि नंतर 14व्या अध्यायाला आम्ही सुरुवात करूया. माझ्यासोबत उघडा लुक्रू शुभवर्तमान 13वा अध्याय. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो की कशा प्रकारे खमीराविषयी 21 वचनामध्ये आम्ही वाचले. खमीर हे दुष्टतेचे प्रतीक आहे आणि पवित्र शास्त्रामध्ये त्याला दुष्टतेला प्रगट करण्याकरिताच वापरण्यात आले आहे. आता आपण 22वे वचन वाचूया. तो गावोगावी व खेडोपाडी शिक्षण देत देत येरुशलेमीकडे चालला. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की प्रभू येशू येरुशलेमकडे वाटचाल करीत आहे. लुकाने, जो ह्या शुभवर्तमानाचा लेखक आहे, त्याने आम्हाला लुक्रू शुभवर्तमान 9वा अध्याय आणि 51 वचनामध्ये आधीच सांगितले आहे. पुढे असे झाले की त्याचा वर घेतले जाण्याचा समय जवळ आला, तेव्हा त्याने येरुशलेमेत जाण्याच्या दृढ निश्चयाने तिकडे आपले तोंड वळवले. प्रभू येशू येरुशलेममध्ये मरण्याकरिता जात आहे. हा आमच्या तारणाऱ्याचा ह्या पृथ्वीवरचा शेवटचा प्रवास आहे. 23 पासून 30 वचने सांगतात, तेव्हा कोणा एकाने त्याला म्हटले, प्रभूजी, तारणप्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय? तो त्यांना म्हणाला, अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने यत्न करा, कारण मी तुम्हाला सांगतो, पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील, परंतु त्यांना जाता येणार नाही. घरधण्याने उठून दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकीत म्हणू लागाल, प्रभूजी, आम्हासाठी दार उघडा. तेव्हा तो तुम्हास उत्तर देईल, तुम्ही कोठले आहा हे मला माहीत नाही. तेव्हा तुम्ही म्हणू लागाल, आम्ही तुमच्यासमोर खाणेपिणे केले आणि तुम्ही आमच्या रस्त्यांवर शिक्षण दिले. परंतु तो म्हणेल, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कोठले आहा हे मला माहीत नाही. अहो सर्व अधर्म करणाऱ्यांनो, तुम्ही माझ्यापासून दूर व्हा. तुम्ही जेव्हा अब्राम, इसाक व याकोब व सर्व संदेष्टे ह्यास देवाच्या राज्यात असलेले व आपणास बाहेर टाकलेले पाहाल, तेव्हा तेथे रडणे व दात खाणे चालेल. पूर्वेकडून व पश्चिमेकडून, उत्तरेकडून व दक्षिणेकडून लोक येऊन देवाच्या राज्यात वसतील. आणि पहा, जे पहिले होतील असे काही शेवटले आहेत, आणि शेवटले होतील असे काही पहिले आहेत. हा प्रश्न का विचारण्यात आला ह्याचा अंदाजा लावणे कठीण आहे. कदाचित हा प्रामाणिक प्रश्न असू शकतो. ख्रिस्ताचे आध्यात्मिक तेज अनेकांना त्याच्याकडे आकर्षित करीत असे, परंतु लवकरच त्यांना कळत असे की त्याच्या मागे चालण्याकरिता त्यांना किंमत द्यावी लागते. त्याच्याकडे येऊन परत फिरणारे नेहमीच अनेक होते. मार्क शुभवर्तमान 14वा अध्याय आणि 50वे वचन आम्हाला फार स्पष्टपणे सांगतं. मार्क शुभवर्तमान 14वा अध्याय आणि 50वे वचन. तेव्हा ते सर्व त्याला सोडून पळून गेले. श्रोत्यानो, त्याने हे स्पष्टपणे सांगितले की त्याच्या मागे चालण्यास त्यांना किंमत द्यावी लागेल. जर आम्ही आमच्या संकुचित व सहजपणे विचार करणाऱ्या वृत्तीने ह्याकडे पाहिले तर हे पाखंडी ठरेल. हा धोक्याने भरलेला प्रश्न होता. येशूने मात्र त्याचे सरळ उत्तर दिले नाही. तो ह्या मनुष्याला म्हणत आहे की तुझे तारण झाले आहे, ह्याची निश्चिती कर. पुढे 31 पासून 33 वचने सांगतात. 13वा अध्याय 31 ते 33. त्याच घटकेस कित्येक परुषी येऊन त्याला म्हणाले, येथून निघून जा, कारण हेरोद तुम्हाला जीवे मारावयास पाहत आहे. त्याने त्यांना म्हटले, त्या खोकडाला जाऊन सांगा, पहा, मी आज व उद्या भूते काढतो व रोग बरे करीतो, आणि तिसऱ्या दिवशी मी परिपूर्ण होईन. तरी मला आज, उद्या व परवा पुढे गेले पाहिजे, कारण येरुशलेमे बाहेर संदेष्ट्याचा नाश झाला असे व्हावयाचे नाही. प्रभू येशूने हेरोदाला ह्या ठिकाणी खोकडा असे म्हटले आहे. मानव प्राण्यांपासून निघालेला नाही श्रोत्यानो, परंतु पुष्कळदा मानव आपल्या वागणुकीमुळे प्राण्यासारखा बनतो, हे मात्र खरे. ह्या ठिकाणी आमचा प्रभू पडद्याआड असलेला त्याचा सुटकेचा व पुनरुत्थानाचा कार्यक्रम मांडत आहे. 34 आणि 35 वचने सांगतात,
एरुश्लेमे, एरुश्लेमे, संदेष्टांचा घात करणारे व तुझ्याकडे पाठविलेल्यास दगडमार करणारे, जशी कोंबडी आपली पिले पंखाखाली एकवट करीते, तसे तुझ्या मुलाबाळास एकवट करण्याची कितीदा माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती. पहा, तुमचे घर तुमच्यावर सोडिले आहे. मी तुम्हा सांगतो, परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित असे तुम्ही म्हणाल, तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणार नाही. पुन्हा तो यरुश्लेमविषयी आपली कळकळ आणि प्रेम ह्या ठिकाणी जाहीर करीत आहे. यरुश्लेम असे शहर होते श्रोत्यानो, जेथे येशूला मरायचे होते. तो ह्या महान शहरावर न्यायाची घोषणा करतो. मत्ते शुभवर्तमान 5 अध्याय आणि 35व्या वचनामध्ये ह्या शहराला थोर राजाची नगरी असे म्हटले आहे. तो पुन्हा येणार ह्याची सुद्धा तो घोषणा करतो. दुसऱ्यांदा जेव्हा त्याचा प्रवेश होईल श्रोत्यानो, तेव्हा तो खरोखर विजयी प्रवेश असणार आहे. ह्यावेळेला येशूने यरुश्लेममध्ये मरण्याकरिता प्रवेश केला होता, परंतु त्याचा दुसरा प्रवेश फार विजयाचा असा असणार आहे. आता आपण 14व्या अध्यायाला पाहणार आहोत. 14व्या अध्यायात परुषाच्या घरी येशू भोजनात जातो. तेथे नम्रता व आदरातिथ्य ह्याविषयीचा दृष्टांत तो सांगतो. मोठ्या जेवणावळीचा दृष्टांत, बुरुज बांधण्याविषयीचा दृष्टांत, लढाईकरिता जाणाऱ्या राजाचा दृष्टांत, ज्या मिठाचा खारटपणा दूर झाला आहे त्या मिठाचा दृष्टांत प्रभू येशू सांगत आहे. परुषातील एका अधिकाऱ्याच्या घरी येशूला भोजनाकरिता आमंत्रित करण्यात आले आणि येशू त्या ठिकाणी भोजनाकरिता गेला. तेथे तो त्यांना कशा प्रकारे शिकवण देतो हे फक्त लुकाने आपल्या शुभवर्तमानात नोंदले आहे. तसेच बुरुज बांधणे व लढाईसाठी तयारी करणारा राजा हे दाखले सुद्धा ह्याच शुभवर्तमानात आम्हाला वाचायला मिळतात. हे दोन्ही दाखले शिष्यतेशी संबंधित आहेत. मिठाच्या दृष्टांताद्वारे मग तो शेवट करतो. वाचू श्रोत्यानो 14व्या अध्यायाचं पहिलं वचन. तो एका शब्दात दिवशी परुषातील कोणा एका अधिकाऱ्याच्या घरी भोजनास गेला. तेव्हा असे झाले की ते त्याच्या पाळतीवर बसले होते. ह्या ठिकाणी श्रोत्यानो आम्हाला दिसतं की कशा प्रकारे येशूवर पाळत ठेवण्यात आली. जर एखाद्या पुरुषाने माझ्यावर पाळत ठेवण्यास मला भोजनास बोलाविले असते तर मी कधीच गेले नसते, आणि हे मी आपणा पुढे फार प्रामाणिकपणे कबूल करते. ते लोक अशा काही गोष्टींच्या शोधात होते ज्यामुळे प्रभू येशूचा अपमान होईल. ह्या पहिल्या वचनाद्वारे तेथले वातावरण आणि तेथली स्थिती कशी होती त्याचा थोडा सुगावा आम्हाला लागतो. जेवणाआधी थोडे तणावपूर्ण वातावरण तेथे निर्माण झालेले आम्हाला दिसते. दुसरं वचन आम्हाला सांगतं, आणि पहा, जलोदर झालेला कोणी एक माणूस त्याच्यासमोर होता. जलोदर झालेल्या माणसाला तेथे मुद्दामच येशूला दोषात धरण्यासाठी ठेवण्यात आले होते. तो शब्दात पाळतो किंवा तोडतो हे त्यांना पाहायचे होते. त्याने काय केले पहा. प्रथम त्याने प्रश्न विचारला आणि ते उत्तर देण्यास घाबरले. 3 पासून 5 वचने आम्हाला सांगतात, येशूने शास्त्रास व पुरुषास विचारले, शब्दात दिवशी रोग बरे करणे योग्य आहे किंवा नाही? तेव्हा ते गप्प राहिले. मग त्याने त्याला जवळ घेऊन बरे केले व जाऊ दिले. मग त्याने त्यांना म्हटले, तुमच्यापैकी कोणाचा मुलगा किंवा बैल विहिरीत पडला तर तो त्याला शब्दात दिवशी तक्षणी बाहेर काढणार नाही काय? श्रोत्यानो, जर आमच्या गाडीचे टायर पंक्चर झाले तर ते आम्ही शब्दाच्या दिवशी ठीक करू ना? तसेच हे आहे. 6वं वचन सांगतं की तेव्हा त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर देता येईना. ह्या घटनेमुळे तेथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. 7वं वचन. तेव्हा आमंत्रित लोक मुख्य आसने कसे निवडून घेत आहेत हे पाहून तो त्यांना दाखला देऊन म्हणाला. त्या काळात श्रोत्यानो मेजवानीसाठी कोण कुठे बसेल हे ठरविण्यासाठी त्या जागेवर नावे लिहिलेली नसत, परंतु मेजाभोवती अशा प्रकारची बसण्याची व्यवस्था असे की लोक मेजावर झुकून बसू शकत आणि टेक लावून बसू शकत. प्रत्येक बाजूला 3 जागा असत जेथे टेकून बसता येई. मधातली जागा आदराची मानल्या जाई. जसे 1, 2, 3 मध्ये दुसरी जागा आदराची, 4, 5, 6 मध्ये 5व्या नंबरची जागा आदराची असे. व ह्या आदराच्या जागेला प्राप्त करण्यासाठी लोक
खूप धडपड करीत. आणि अगदी हेच चित्र ह्या ठिकाणी मांडण्यात आले आहे. 8 ते 10 वचने पहा काय सांगतात. कोणी तुला लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण केले तर मुख्य आसनावर बसू नको. कदाचित तुझ्यापेक्षा अधिक योग्यतेच्या माणसाला त्यांनी आमंत्रण केले असेल. मग ज्याने तुला व त्याला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, ह्यांना जागा दे. तेव्हा तू लाजेने अगदी खालच्या जागेवर जाऊन बसशील. श्रोत्यानो, आमच्या प्रभूने म्हटले की जेव्हा तुला जेवायला आमंत्रित केल्या जाते तेव्हा आदराचे स्थान मिळवण्याचा प्रयत्न करू नको. कदाचित त्या जागेसाठी त्याने दुसऱ्या कोणाला आमंत्रित केलेले असेल. ह्या घटनेद्वारे आमचा प्रभू एक महान तत्व आमच्याकरिता मांडत आहे. 14वा अध्याय आणि 11वं वचन पहा काय सांगतं. कारण जो कोणी आपणाला उंच करीतो तो नमविला जाईल व जो आपणाला नमवितो तो उंच केला जाईल. विश्वासणारे होण्याच्या नात्याने हे फार महत्वाचे तत्व आमच्यासाठी आहे. आता आमचा प्रभू त्या घरधन्याला सुधरवित आहे. 12 पासून 14 वचने. मग ज्याने त्याला आमंत्रण केले होते त्यालाही तो म्हणाला, जेव्हा तुम्ही दुपारची किंवा संध्याकाळची जेवणावळ कराल तेव्हा तुम्ही आपले मित्र, आपले भाऊ, आपले नातलग किंवा धनवान शेजारी ह्यांना बोलावू नका, कारण तेही कदाचित तुम्हाला उलट आमंत्रण करीतील व तुमची फेड होईल. तर तुम्ही मेजवानी द्याल तेव्हा दरिद्री, व्यंग, लंगडे व आंधळे ह्यांना आमंत्रण करा. म्हणजे तुम्ही धन्य व्हाल, कारण तुमची फेड करावयास त्यांच्याजवळ काही नाही. तरी नीतिमानाच्या पुनरुत्थानासमयी तुमची फेड होईल. श्रोत्यानो, साधारणपणे आम्ही आमच्या जीवनात त्याच लोकांना घरी आमंत्रित करतो जे आम्हाला त्यांच्या घरी आमंत्रित करतात. परंतु ज्यांच्याजवळ आम्हाला परत देण्याकरिता काही नाही त्यांच्याकडे आम्ही कधी लक्ष पुरवतो का? नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी हेच सांगत आहे की अशा लोकांना आमंत्रित करा ज्यांच्याजवळ तुम्हाला परत देण्याकरिता काहीच नाही. आता ह्यापुढे मोठ्या जेवणावळीचा दृष्टांत आम्ही पाहणार आहोत. ह्या भोजनाच्या वेळी जे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले, काय त्याची आपण कल्पना करू शकता? त्यांच्यासमोर ख्रिस्ताने जलोदर असलेल्या व्यक्तीला बरे केले होते. त्याने प्रथम पाहुण्यांना सुधरवले, नंतर घरधन्याला सुधरवले आणि कोणीच काही बोलत नव्हते. 15वं वचन सांगतं, मग त्यांच्याबरोबर भोजनास बसलेल्यांपैकी कोणाएकाने ह्या गोष्टी ऐकून त्याला म्हटले, जो कोणी देवाच्या राज्यात भाकर खाईल तो धन्य. मी जर तेथे असते ना श्रोत्यांनो, तर त्याला विचारले असते की तुझ्या म्हणण्याचा काय अर्थ आहे. हे त्या शांततेला भंग करणारे वाक्य होते. आजपर्यंत ह्या वाक्याचे कोणीच स्पष्टीकरण देऊ शकले नाही. मला वाटतं की हे वाक्य एक फार गोडव्याने असे भरलेले होते आणि हे एक नेहमीचेच वाक्य होते. आम्हाला अशा प्रकारचे बोलणे, अशा प्रकारची वाक्य आज बरीच ऐकायला मिळतात. आज बरेच लोक देवाची स्तुती असो असे शब्द फार सहजपणे उच्चारतात. श्रोत्यांनो, देवाची स्तुती करणे चांगले आहे, ह्या बाबतीत माझे काहीच म्हणणं नाही. परंतु जर एखादी व्यक्ती सारखी सारखी ते म्हणत राहते आणि मनापासून देवाची स्तुती करीत नाही, तर असे शब्द तोंडातून उच्चारणे निरर्थक आहेत. येशूने बोलताना त्याच्याकडे नक्कीच रागाने पाहिले असावे. 16 आणि 17 वचने सांगतात, त्याने त्याला म्हटले, कोणा एका मनुष्याने संध्याकाळची मोठी जेवणावळ केली तेव्हा पुष्कळांना आमंत्रण केले आणि जेवणाच्या वेळेस आता या तयारी झाली आहे असे आमंत्रिता सांगावयाला त्याने आपल्या एका दासाला पाठविले. अशा प्रकारच्या मेजवानीस येण्याचे निमंत्रण फार आधी देण्यात येत असे. परंतु जेव्हा मेजवानीचा दिवस आला तेव्हा प्रत्येकाला व्यक्तिगत आमंत्रण देण्यात आले. मनुष्य त्याच्या बाबतीत आता काय करणार ते आम्ही पाहणार आहोत. श्रोत्यांनो, देवाचे आमंत्रण जे मानवाकरिता आहे ते तारणासाठी आहे. ह्या मेजवानीत येण्याकरिता आपण स्वतः काही करू शकत नाही. आम्ही आमच्या प्रयत्नांनी ह्या मेजवानीस येऊ शकत नाही. फक्त देवाच्या कृपेनेच आम्ही ह्या मेजवानीत भाग घेऊ शकतो. इफिस्करासपत्र 2 अध्याय 8 आणि 9 वचने सांगतात. इफिस्करासपत्र 2 अध्याय 8 आणि 9 वचने. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे.
हे दान स्वीकारण्याद्वारेच आपण ह्या मेजवानीत भाग घेऊ शकता. जे ह्या आमंत्रणाला नाकारतील त्यांना स्वर्गात प्रवेश करण्यापासून रोखण्यात येईल. 18वं वचन. तेव्हा ते सगळे सारखेच निमित्त सांगू लागले. पहिला त्याला म्हणाला, मी शेत विकत घेतले आहे, ते मला जाऊन पाहिले पाहिजे. मी तुला विनंती करीतो, मला क्षमा असावी. बहाण्याच्या आवरणात असलेले हे एक असत्य होते. आमंत्रितांपैकी कोणीच असे म्हटले नाही की आम्ही भोजनास येणार नाही, परंतु आम्हाला येण्याची इच्छा नाही हे सांगण्याकरिता ते फक्त बहाणा करीत होते. पहिल्याचा बहाणा वाचून मला असं वाटतं की तो एकतर लबाड असावा किंवा मूर्ख असावा. कारण श्रोत्यानो, न पाहता कोणीही कधीच शेत विकत घेत नाही. 19वं वचन. दुसरा म्हणाला, मी बैलांच्या 5 जोड्या विकत घेतल्या आहेत, त्या मी तपासवायला जातो. मी तुला विनंती करीतो, मला क्षमा असावी. आता ह्या ठिकाणी सुद्धा कोणीही बैलांची तपासणी रात्री करणार नाही. हा सुद्धा लबाड आणि मूर्ख असावा. आज अनेक लोक अशाच प्रकारचे बहाणे करतात व देवासाठी त्यांच्याजवळ मुळीच वेळ नसतो. परंतु एक दिवस आपण ह्या जगातून जेव्हा जाल तेव्हा आपल्या विना सुद्धा तो व्यापार चालत राहील. 20वं वचन. आणखी एक जण म्हणाला, मी लग्न केले आहे म्हणून माझे येणे होत नाही. इस्रायलमध्ये जर एखाद्याचे नुकतेच लग्न झाले असेल तर त्याला युद्धावर जाण्यापासून मुभा मिळत असे. ह्याचे कारण सगळ्यात लटके होते. तो त्याच्या पत्नीला घेऊन येऊ शकत होता. अनेक लोक अशा प्रकारचे बहाणे लावतात. संपत्ती, व्यापार व आपसी प्रेम सगळ्यात अधिक लोकांना देवापासून दूर ठेवते, देवापासून दूर नेते. श्रोत्यानो, देवाने येशू ख्रिस्ताच्या रक्ताने लिहिलेले आमंत्रण आज आम्हाला दिलेले आहे, जे आम्हाला तारणाच्या महान मेजवानीसाठी आमंत्रित करते. 21 ते 24 वचने वाचूया. मग त्या दासाने येऊन आपल्या धन्याला हे वर्तमान सांगितले. तेव्हा घरधन्याला राग आला व तो आपल्या दासाला म्हणाला, नगराच्या रस्त्यात व गल्ल्यात लवकर जा आणि दरिद्री, व्यंग, आंधळे व लंगडे ह्याच इकडे घेऊन ये. दास म्हणाला, महाराज, आपण आज्ञा केल्याप्रमाणे झाले आहे, तरी अद्यापी जागा आहे. धनी दासाला म्हणाला, माझे घर भरून जावे म्हणून सडकांवर व कुंपणाकडे जाऊन लोकांना आग्रह करून घेऊन ये. कारण मी तुम्हाला सांगतो की त्या आमंत्रित माणसांपैकी एकालाही माझ्या जेवणातले काही चाखावयास मिळणार नाही. हे एक फार तीक्ष्ण असे विधान आहे. जर आपण देवाचे आमंत्रण नाकाराल तर त्याला तुम्हाला नाकारावे लागेल. तुम्हाला वेगळे करण्यात येईल, कारण तुम्ही त्याचे आमंत्रण स्वीकारण्याकरिता नकार दिला. 25 ते 27 वचने. त्याच्याबरोबर मोठे मोठे लोकसमुदाय चालले होते. तेव्हा तो त्यांच्याकडे वळून म्हणाला, जर कोणी माझ्याकडे येईल पण आपल्या बाप, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी ह्यांचा आणि आपल्या जीवाचाही द्वेष करणार नाही, तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही. जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही, त्याला माझा शिष्य होता येत नाही. ही वचने अगदी साध्या रूपात हेच सांगतात की आम्ही देवाला आमच्या जीवनात प्रथम स्थान द्यावे. 28 ते 30 वचने वाचूया. तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरुज बांधावयाची इच्छा असता तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्या इतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही? नाहीतर कदाचित पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करिता आला नाही तर पाहणारे सर्व लोक त्याचा उपहास करून म्हणतील, हा मनुष्य बांधू लागला खरा, परंतु ह्याला तो पुरा करिता आला नाही. श्रोत्यानो, ख्रिस्ताकरिता निर्णय घेण्यास आपणाला काही ना काही किंमत मोजावीच लागेल. त्याचे शिष्य होण्याकरिता आपणाला त्याग करावा लागेल. ह्या गोष्टीवर विचार करा आणि त्यानंतरच निर्णय घ्या. 31 ते 33 वचने. अथवा असा कोण राजा आहे की तो दुसऱ्या राजाबरोबर लढाईत सामना करण्यास निघाला असता अगोदर बसून विचार करीत नाही की जो 20,000 घेऊन माझ्यावर येतो त्याच्यावर मला 10,000 जाता येईल काय? जर जाता येत नसेल तर तो दूर आहे तोच तो वकिलास पाठवून सलोख्याचे बोलणे सुरू करील. म्हणून त्याचप्रमाणे तुम्हापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारणाऱ्या एखाद्या व्यक्तीचे तारण होते. परंतु कुठलीही व्यक्ती जोपर्यंत त्याग करण्यास तयार होत नाही तोपर्यंत त्याच्या मागे चालून त्याची सेवा करू शकत नाही. 34 ते 35 वचनांमध्ये मिठाविषयी सांगण्यात आलेले आहे.
ह्या मिठाप्रमाणेच आमच्यामध्ये स्वाद असायला हवा. निरुपयोगी ख्रिस्ती होण्यापासून देवबाप आम्हा सर्वांचा बचाव करो. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव.